वाताचे आजार असताना प्रेग्नन्सीचं प्लॅनिंग कसं करायचं किंवा वाताचे औषधं किंवा वाताचा त्रास असताना प्रेग्नन्सीवर काही दुष्परिणाम होणार का? हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. ह्याच्याबद्दल बोलूया. मी आहे डॉक्टर सुशांत शिंदे आणि रुमॅटॉलॉजी इंडिया ह्या चॅनल थ्रू आमचा प्रयत्न आहे की वाताबद्दल सर्व माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी. जर आपल्याला किंवा आपल्या परिवारामध्ये कोणाला वाताचे आजार असतील तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओज त्यांच्यासोबत शेअर करा. बघा, प्रेग्नन्सी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे आपल्या लाईफमध्ये आणि बरेचदा आम्ही बघतो वात हा यंग वयामध्ये होतो, महिलांना होतो. जर एखाद्या यंग मुलीला वात असेल, तर प्रश्न इथून सुरू होतात, की लग्नाच्या आधी त्याच्याबद्दल सांगायचं की नाही? तर मी म्हणेन नक्की सांगितलं पाहिजे. वातावर आज चांगली औषधं आहेत आणि होणाऱ्या हसबंडला किंवा त्यांच्या फॅमिलीला ह्याच्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. कारण त्यांचा सपोर्ट त्या मुलीला लागणार आहे पुढे. सो दॅट शी कंटिन्यूज ट्रीटमेंट, सो दॅट तिची ट्रीटमेंटमध्ये चुकत नाही. नेक्स्ट पडाव येतो प्रेग्नन्सी. आता प्रेग्नन्सीमध्ये बहुतेकशी वाताचे आजार जसं की रुमॅटॉइड आर्थरायटिसचं आपण उदाहरण घेतलं, तर प्रेग्नन्सीच्या वेळेला आजार थोडा स्लो डाऊन होतो, कमी होतो. बरेचदा महिलांना त्रास होत नाही ड्युरिंग प्रेग्नन्सी. पण महत्त्वाचा प्रश्न आहे, की जी औषधं वाताची असतात, त्यातली काही औषधं जसं की मिथोट्रेक्सेट ही प्रेग्नन्सी प्लॅन करण्याच्या अगोदर थांबवावी लागतात. स्पेसिफिकली मिथोट्रेक्सेटबद्दल जर म्हणायचं, तर प्रेग्नन्सी प्लॅन करायच्या आम्ही म्हणतो 3 महिने अगोदर कमीत कमी ते औषध सोडलं पाहिजे. इतर औषधं आहेत जसं की हायड्रॉक्सिक्विन किंवा सल्फासॅलाझिन जी गरज असल्यास आपण ड्युरिंग प्रेग्नन्सी किंवा इव्हन ड्युरिंग ब्रेस्ट फीडिंग लॅक्टेशनच्या पिरियडलाही देऊ शकतो. कंप्लीटली औषधं सोडू नका. आपल्या रुमॅटॉलॉजिस्टच्या सल्ल्याने ह्या ट्रीटमेंट्सना चेंज करा सो दॅट तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये काही रिस्क तुम्हाला किंवा होणाऱ्या बाळाला राहणार नाही. पण अचानक औषधं सोडणं कॅन बी डेंजरस. कारण की प्रेग्नन्सी नंतर जो डिलिव्हरी नंतरचा टाईम आहे त्यावेळेला बरेचदा वात वाढायला लागतो. सो तुम्हाला राईट ट्रीटमेंट त्यावेळेला गरजेची आहे. अजून एक प्रश्न येतो, की काही आजार जसं की ल्युपस हे प्रेग्नन्सीच्या वेळेला वाढू शकतात. सो खास काळजी घेण्याची गरज आहे आणि त्याची औषधं अगोदरच अंडर प्लॅनिंग बिटवीन रुमॅटॉलॉजिस्ट अँड ऑब्स्टेट्रिशियन तुमचे गायनेकॉलॉजिस्ट आणि रुमॅटॉलॉजिस्ट यांच्यामध्ये कोऑर्डिनेशननी याची औषधं बदलण्याची गरज आहे. एसएलई हा एक स्पेसिफिकली सीरियस आजार आहे आणि एसएलई असणाऱ्या व्यक्तीला ड्युरिंग प्रेग्नन्सी काही खास एक्स्ट्रा रिस्क असू शकतात, ज्याच्याबद्दल बोलूया. एक रिस्क म्हणजे एसएलई बरोबर येणारा एक लपलेला आजार ज्याला अँटी फॉस्फोलिपिड सिंड्रोम म्हटलं जातं, एपीएस. एपीएस एक असा आजार आहे जो काही वेळेला एसएलई बरोबर येतो, कधी-कधी एकटाही येऊ शकतो. एपीएस हा डायग्नोज करता येतो बाय डूइंग द राइट टेस्ट. अँटीफॉस्फोलिपिडचे अँटीबॉडीज जर शरीरात पॉझिटिव्ह असतील, तर त्या व्यक्तीला शरीरामध्ये रक्ताच्या गाठी बनू शकतात. ह्या गाठी जर आईचं शरीर आणि बाळाचा जो एम्ब्रियो बनतोय ह्याच्यामध्ये असणाऱ्या प्लॅसेंटामध्ये बनल्या, तर त्या गाठींमुळे रक्तप्रवाह कमी होऊन अबॉर्शन्स होऊ शकतात. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला 2 किंवा 3 पेक्षा जास्त रादर अबॉर्शन झालेले असतील, तर एपीएस आहे की नाही हे शोधणं महत्त्वाचं आहे. जर एपीएस असेल, तर त्याची ट्रीटमेंट आहे. रक्त पातळ करण्याची औषधं, काही गोळ्या, काही इंजेक्शन जर दिले गेले, तर प्रेग्नन्सी सक्सेसफुली कॅरी करता येईल. दुसरा प्रश्न, एसएलई स्वतः ड्युरिंग प्रेग्नन्सी वाढू शकतो. जसं मी अगोदरही म्हणालो, त्याची औषधं चेंज करणं गरजेचं आहे. विथ द राइट ट्रीटमेंट, रुमॅटॉलॉजिस्ट आणि तुमच्या गायनेकॉलॉजिस्टच्या सल्ल्याने तुम्ही प्रेग्नन्सीचा काळ आणि त्याच्यानंतरचा ट्रीटमेंट सुद्धा प्रॉपरली घेऊ शकता. पण औषध योग्य हवं, त्याचा डोस योग्य हवं, काही औषधं बंद हवीत आणि काही औषधं योग्य प्रमाणे दिली पाहिजे. हे सगळं मिक्स अँड मॅच तुमचे रुमॅटॉलॉजिस्ट करू शकतात. काही प्रश्न असतील तर त्यांच्याशी डिस्कस करा. काही प्रश्न आमच्यासाठी असतील तर कमेंट सेक्शनमध्ये पाठवा. आय विल डेफिनेटली रिप्लाय बॅक. आय होप दिस हेल्प्स यू. कीप अ पॉझिटिव्ह फ्रेम ऑफ माइंड. नमस्कार. जय हिंद.